मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कामयांशी. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अचानक रात्रीच्या वेळेला घराच्या मागच्या बाजूला काहीतरी कोणीतरी तोडत आहे. बहुधा झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालावेत असा आवाज होता. मी, रवी, वीरेंद्र व सतीश तिघेजण नशेमधून कसेबसे जागे होतो. आम्ही मागच्या खोलीचा दरवाजा उघडला. सतीशला जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्याला रात्री व्यवस्थित दिसत नव्हतं, परंतु आमच्या समेत चालत येत होता. मंद वारा होता. पानांची सळसळ ऐकू येत होती. पिंपळाच्या झाडाच्या बाजूला 3 गर्द चिंचेची झाडं होती. गावातून जाणारा ओढा, त्यातून असणारी पायवाट आणि बाजूलाच असलेली जुन्या काळातील विहीर, हे सर्व साधारण 50 पावलाच्या अंतरावर असल्याने थोडं वातावरण भयानकच वाटत होतं. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. दूरवर डोंगराच्या बाजूला जंगलात असल्याने कोलीकुई ऐकू येत होती. एक एक पाऊल टाकताना 10 वर्षापूर्वीच्या घटना डोक्यामध्ये येऊन जात होत्या. विहिरीच्या हातावरती दोरीला काहीतरी बांधलेलं होतं. 2-2 फुटाच्या अंतरावरती काहीतरी लटकत होतं. एक स्त्री कठड्यावर हातामध्ये कोयता घेऊन कशाचे तरी तुकडे करताना दिसली. तिने तिच्या हाताची करंगळी बोटामध्ये धरून तुटलेला लहान मुलाचा हात विहिरीत टाकताना आम्ही तिला पाहिले. ती आता रूप पालटत चालली होती. वीरेंद्रची एक एक सांगितलेली गोष्ट खरी होत चाललेली होती. 10 वर्षापर्यंतचा संसार अगदी सुरळीत झाला होता. लग्नाचा वाढदिवस झाला आणि त्यानंतर आलेल्या अमावस्येला तिने रंग दाखवायला सुरुवात केली. एकमेकाच्या प्रेमामध्ये प्रचंड आवेगामध्ये मिसळलेले दोघे जण 10व्या वाढदिवसानंतर असे काय घडले होते की ती तिच्या स्वतःच्या मुलांना, घरातील इतर लहान मुलांना एक एक करून मारत होती. आम्ही तिघे जण हे पाहून काही करू शकत नव्हतो. काही अटकाव करावा अथवा मज्जाव करावा तर भयानक शापाची आठवण होत होती. नजरेसमोर 11 लहान मुलाचे होणारे तुकडे पाहून मन हेलावून गेले होते. वीरेंद्र धाडस करून मी मध्यस्थी करून बोलतो असे म्हणाला. सतीशने त्याला मागे सारले. त्याला स्पष्ट दिसत नव्हते, तरी पण सतीश धाडस करत तिच्या समोर गेला. जे नको होते ते घडले. तांत्रिकांनी सांगितल्याप्रमाणे शिरपाचा प्रभाव सतीशवर नक्की होणार होता. आम्ही त्याला खूप वेळा समजावून सांगितले, परंतु तो त्या लहान मुलांच्या हत्या पाहू शकत नव्हता व तो पुढे गेला. पुढे काही घडणे अगोदरच वीरेंद्रने मला हाक मारली. तो म्हणाला, रवी, इथून लगेच आपल्याला तांत्रिकाकडे जावे लागेल, अन्यथा तुला सर्व माहीत आहे काय होऊ शकते ते. तेवढ्याच तीव्र गतीने आम्ही दोघे जण परत फिरलो. घरामध्ये तसेच आजूबाजूच्या घरांमधील सर्व माणसं दिसत नव्हती. बहुधा आसर होण्यास सुरुवात झालेली होती. काही केले तरी आम्हाला तांत्रिकाकडे जायचे होते. त्या अगोदर शलाकाची भेट घेणे फार गरजेचे होते. हे सर्व घडणारे विचित्र कृत्य याला मी स्वतः जबाबदार होतो आणि हे थांबवण्यासाठी शलाकाच मदत करू शकत होती. वीरेंद्र म्हणाला, चल गाडी काढ, आपल्याला शलाकाच्या घरी जावे लागेल. तिथून शलाकाला घेऊन तांत्रिक बाबांकडे जायचं आहे. विहिरीवरचे दृश्य डोळ्यांसमोरून जात नव्हते.
रहाटावरून खालच्या बाजूने एक एक करत 2-2 फुटाच्या अंतरावरती पायाला बांधून अडकवलेलं एक एक लहान लहान लेकरू, अर्ध्या कमरेच्या भागातून तोडलेलं त्याचं शरीर, त्याचे तुकडे करत बसलेली ती, तिच्या हातातच स्वतःच्या पोराचा तुटलेला हात, त्याची करंगळी धरून खाली विहिरीत तिने ते बिभत्स पद्धतीने केलेलं हास्य. इतके भयानक दृश्य काही केलं डोळ्यासमोरून जात नव्हतं. सतीशला तिथेच सोडून आम्ही निघालो होतो. सतीशचं काय होणार हे पण आम्हाला चांगलंच माहित होतं. वीरेंद्र म्हणाला, शलकाच्या घरी जाण्या अगोदर एक काम करू, आपण रंगनाथला सोबत घेऊ, त्याला या सर्व गोष्टीची कल्पना देऊ, अन्यथा आपण दोघे काहीच करू शकणार नाही. रंगनाथ हा ताकदवर आहे, समंजस आहे, आपण त्याला सर्व खरी हकीकत सांगू. वीरेंद्रचे म्हणणे ऐकण्यापलीकडे कोणताच पर्याय नव्हता. रंगनाथ आमचा एक तालमीतला मित्र होता, जो अतिशय शक्तिशाली होता आणि त्याचे आणि माझे जास्त पटत नव्हते, परंतु तो मनाने खूप चांगला होता. शलाकाचे घर 100 किलोमीटर लांब तांबेली गावात होते. रंगनाथ आमच्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर शेकापूरला राहिला होता. दिवस उजडण्याच्या आत शलाका व तांत्रिक बाबांना या ठिकाणी घेऊन येणे गरजेचे होते. वीरेंद्रने गाडी वेगात चालवण्यास सुरुवात केली. मी त्याला म्हणालो, रंगनाथने सर्व सांगितल्यावर तो माझा जीवच घेईल. वीरेंद्र म्हणाला, रवी, याशिवाय पर्याय नाही, त्याला आपण सर्व समजावून सांगू. मागच्या बाजूने घडणाऱ्या सर्व घटना रंगनाथ समोर उघड्या करायच्या होत्या. मनापासून इच्छा नव्हती, परंतु पर्यायही नव्हता. रात्रीचे 12:30 वाजले होते. कसेबसे आम्ही रंगनाथच्या घराजवळ पोहोचलो. वीरेंद्रने गाडीतून उतरून रंगनाथच्या वाड्यावर ती थाप मारली. बराच वेळ गेला, आतून कोणी प्रत्युत्तर देत नव्हते. मग वीरेंद्रने मोठा दगड दरवाजावर मारला. आतून दरवाजाची कडी कोणीतरी उघडली असा आवाज आला. उंच 6.5 फूट उंचीचा रंगनाथ हातात भली मोठी काठी घेऊन समोर भरलेला होता. त्याने तोंडावर बॅटरी मारली व म्हणाला, काय झालं एवढ्या रात्री यायला? रव्या, काय घोळ घातला का रे? त्याच्या या प्रश्नानं माझ्या छातीत धस झालं. वीरेंद्र म्हणाला, रंगनाथ, चल लवकर गाडीत बस, मी तुला सर्व हकीकत सांगतो, परंतु त्या अगोदर तुला एक वचन द्यावे लागेल. रंगनाथ म्हणाला, काय झालं आहे? मोठे संकट आले आहे का? वीरेंद्र रंगनाथला म्हणाला, अरे घरात आजीला दरवाजा तरी आतून लावायला सांगतो. रंगनाथ घरात गेला. आजीला उठवले. आजीने दरवाजा आतून लावला व म्हणाली, अरे बाबा, आणि व्यवस्थित या. रंगनाथ वीरेंद्रला म्हणाला, काय झालं आहे? एवढ्या रात्री कसं काय येणं केलं? काहीतरी विचित्र घटना आहे. या रव्याने काही घोळ घातला आहे का? अरे थांब रंगा, मी तुला या अगोदर म्हटलो आहे की तू एक वचन दे, तू काही झालं तरी रव्याला काही बोलणार नाहीस. रंगा म्हणाला, मला वाटलंच होतं यानेच काहीतरी केलं असावं, कारण याला फार तंत्रमंत्र विद्येचं पडलेलं असतं. मी म्हणालो, रंगा, तुला काय करायचे ते नंतर विचार, पण या अगोदर मला वचन दे, तू मला मदत करशील म्हणून. वीरू, तुम्हाला सांग नेमकं काय झालं आहे. वीरू मला म्हणाला, रवी, तू गाडी चालव, मी त्याला सर्व हकीकत सांगतो. रवीचा काका मिलिंद याच्या शेतामध्ये आम्ही 10 वर्षापूर्वी पार्टी करण्यासाठी गेलो होतो. तुला तर चांगलंच माहिती आहे, रवीचा काका मिलिंद हा विचित्र तंत्रविद्या करत असतो. तो तीर्थयात्रेसाठी म्हणून आंध्र प्रदेशात गेलेला होता. याच संधीचा फायदा घेत आम्ही त्याच्या शेतामध्ये पार्टी करण्यासाठी म्हणून 6 जण गेलो होतो. आमच्या समवेत सतीश पण होता. त्यावेळेस तू
मटण, मासे, दारू या कोणत्याच गोष्टीला स्पर्श करत नव्हतास. त्यामुळे तुला आम्ही बोलावले नव्हते. मिलिंद काकाच्या शेतातील जुन्या घरामध्ये आम्ही पोहोचतो. ते त्यांच्या पूर्वजांचे शेतातील घर होते. मिलिंद काकाची एक बंद खोली होती. चिरेबंद वाड्यासारखा असणारा तो वाडा होता. तेथे 4 दिवस मुक्काम करणार होतो. माझी कमांडर बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. पार्टीसाठी पोरं आली आहेत हे महादूने ओळखले. महादू हा शेतामधला वाटेकरी होता. त्याने रव्याला मसाला इत्यादी साहित्य आणण्यासाठी पैसे मागितले. रव्याने पैसे दिले व त्याला शहरातील घरामध्ये राहण्यास सांगितले. तेथे घरामध्ये सुधाकर व त्याची बहीण श्रद्धा हे घरी एकटेच आहेत. तू त्यांच्यासोबत थांब, आम्ही पार्टीचे पाहून घेतो. आम्ही सर्व पार्टीचे साहित्य घेऊन आलो आहोत म्हणून त्याला कल्पना दिली. महादू मोटरसायकलवरती शहरातील मिलिंद काकाच्या घरी गेला. आम्ही 6 जण मिळून पार्टीच्या तयारीला लागलो. 2 दिवस निवांत शेतात मुक्काम. व्हेरी मस्त व्हायचं. मटण खायचं, मनसोक्त दारू प्यायची. या गोष्टीने आम्ही सर्वजण हरवून गेलो होतो. आजपर्यंत वाड्यातील मिलिंद काकांची खोली कोणी उघडली नव्हती. परंतु आज रात्री आपण उघडायचे असं ठरवलं. चुलीवरती मटण शिजवायला टाकलेलं होतं. मी, वीरेंद्र, सतीश, राजू, गजा आणि नाथा असे 6 जण होतो. मी दारू जास्त झाल्यानंतर थोड्या धाडसाने मिलिंद काकाची खोली आम्ही उघडली. आतमध्ये मोठ्या कोनाड्यांमध्ये एक सुंदर मुलीचं चित्र होतं. तेथे चौकोनी लाकडी नक्षीदार पेटी, त्यामध्ये एक पुस्तक होतं. वीरेंद्र मला म्हणाला, रव्या हे तुझे मिलिंद काका तंत्रमंत्र जाणणाऱ्यांपैकी आहेत बाबा. काहीतरी विचित्र होऊन बसायचं. चल इथून जाऊ. त्यावर मी वीरेंद्रला म्हणालो, तू नेहमीच घाबरत असतोस. काका यात्रेला गेले आहेत. आपण फक्त पाहणार आहोत काय आहे ते. तसं माझ्या काकाला कुठं काय जमतं. तो नुसता मोठ्या गप्पा मारत असतो. हा महादू आपला खरा मित्र आहे. त्याने आपल्याला बातमी दिली काका आंध्रामध्ये गेले आहेत. मला तर काकापेक्षा महादू हाच माझा खरा काका आहे असे वाटते. आमचे बोलणे सुरू असतानाच त्या खोलीमधील 4 विचित्र चित्र दिसत होती. ती अतिशय अप्रतिम सुंदर अशा तरुण मुलीची ती चित्र होती. ती खूप जुनी असावीत. त्यातील एका चित्रासमोरची नक्षीदार पेटी मी उघडली. त्यात एक पुस्तक होते. त्यावरती मयंक कामयांशी अप्सरा सिद्धी असे लिहिलेले होते. आतमध्ये लिहिलेले अक्षर जुने असल्या कारणाने नीट वाचता येत नव्हते. बहुधा वेगळ्याच भाषेतील ते पुस्तक होते असा आम्ही कयास केला. इतक्यात गजा म्हणाला, सत्या, तुला या पुरातन भाषेविषयी, लिपीविषयी ज्ञान आहे ना? तुझ्या जाडभिंगाच्या चष्म्यातून काही दिसते का पहा जरा. सत्याने माझ्या हातातून ते पुस्तक घेतले. तो म्हणाला, अरे काळ्या जादूसारखे कोणत्या तरी सिद्धीचे पुस्तक आहे. मला यातील भाषा वाचायला येते, परंतु हे खूप घातक असते. बघा ना यावरती काय लिहिलेले आहे. याच्या वापरापूर्वी, वाचण्यापूर्वी सावधान हा इशारा दिला आहे. गपरे माकडा, असं काही नसतं. तुला वाचायला येते ना, मग वाच. गजाने सत्याला दम भरला. मी म्हणालो, काय नसतं त्यात. सध्या म्हणाला, हे कामयांशी अप्सरा सिद्धी मंत्राचे पुस्तक आहे. यात लिहिले आहे की ज्या मुलांचा विवाह होत नाही, ज्यांना कामवासना तृप्त करवायचे आहे, यांनी या पुस्तकातील मंत्र पठण करून विधियुक्त पूजा केली असता अप्सरा सेवेसाठी येते. सत्या, तू जे काय बोलत आहे ते जर खरे असेल ना, तर आपण येथेच बोलूयात का? अरे तिथे पुढे अजून काय लिहिले आहे माहिती आहे का? ते विधिवत पूजेसाठी साहित्य देणारा एक तांत्रिक असतो. तो आपल्याला साहित्य देतो व त्याचा विधी सांगतो. त्यातील गुण आणि दोष दोन्ही गोष्ट सांगतो. पुढे लिहिले आहे की सिद्धी प्राप्त झाल्यानंतर
साक्षात अप्सरा आपली प्रेयसी म्हणून येते आणि आपली इच्छा तृप्त करते. आणि जर तिला पत्नी स्वरूपात जर कोणी मागवले तर त्याचे परत लग्न होत नाही. तीच अप्सरा आयुष्यभर त्याच्या समवेत पत्नी रूपामध्ये राहते. त्याला धन, ऐश्वर्य, संपत्ती कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. आता आपण तांत्रिक आणायचं कुठून? त्याचं नाव, त्याचा पत्ता या गोष्टीची काही माहिती दिली आहे का पुस्तकात? वीरेंद्र हसत म्हणाला, अरे काय तुम्ही बावळटासारखे बोलत आहात? असं कुठं असतं होय? हे 21वे शतक सुरू आहे. पुरातन काळातील पुस्तके वाचून काही बरळू नका. त्यावरती सतीश म्हणाला, याला काहीतरी तथ्य आहे वीरेंद्र. नक्कीच पुस्तकातील मंत्राचा उपयोग होत असणार आहे. मी म्हणालो, करून पाहायला काय हरकत आहे? नाहीतरी काका कुठे येणार आहेत आठवडाभर? आपण येथे थांबू. जर एखादी अप्सरा आली तर तिला प्रेयसी म्हणून मागून घेऊ. आली तर चांगलंच आहे की, आपल्या सगळ्यांची सोय होईल. सत्या, तू पुढे वाच रे, नेमके काय आहे ते. मी बसतो त्या पूजेसाठी. गजानाथा व राजू, तुम्ही पुस्तकात लिहिलेले साहित्य आणायची तयारी करा. उद्याच आपण पूजा करूयात. सतीश पुढे पुस्तक वाचत होता, परंतु पुढे ऐकण्याची कोणाची मानसिकता नव्हती. जेवण तयार झालं होतं. बाहेर जाऊन सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सतीशला पुस्तक वाचायची खूप इच्छा झाली होती, परंतु नशा झाल्यामुळे सर्वजण शांत झोपले. दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी पुस्तक वाचन करायला सुरुवात केली. पुस्तकामध्ये लिहिलेले लाल रंगाचे कापड, विविध पद्धतीच्या धान्याच्या राशी हे सर्व साहित्य घेऊन गजानाथा आणि राजू हे परत आले. सतीश, शेवटची 5 पाने वाचायची राहिली आहेत. ती वाचून मग आपण त्या मंत्र साधनेला सुरुवात करूयात. वीरेंद्रचे म्हणणे ऐकत सतीश म्हणाला, संपूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय मंत्र साधनेला सुरुवात करू नये असे मला वाटते. मी म्हणालो, आपण येथे 4 ते 6 दिवस अजून राहू, परंतु आजच्या आजच आपणाला या पुस्तकाद्वारे सिद्धी प्राप्त करून मिळणारी अप्सरा जिचे वर्णन या पुस्तकात केले आहे ती येते का नाही ते पाहणे गरजेचे आहे. मी स्वतः पूजेला बसतो, मंत्राचे पठण करतो. तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर ते मंत्र म्हणा. सतीश सांगत होता, राहिलेली पुस्तकाची पाने वाचल्याशिवाय आपण हे कार्य करू नये. परंतु एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण सर्वप्रथम त्यांचा प्राप्त करण्याचा विधी पूर्ण करूयात. यावर सर्वांचे एकमत झाले. पुस्तकामध्ये दिलेल्या मंत्राचे उच्चारण विधिवत पूजेसाठी आम्ही सर्वजण रात्रीची वेळ ठरवली. रात्रीच्या वेळी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे सर्व विधीचे साहित्य ठेवण्यात आलेले होते. समोर ज्या ठिकाणी विधी होता तेथे सुंदर अप्सरा असल्याचे चित्र होते. त्याच्या समोरच आम्ही सर्वजण एक छोटा अग्निकुंड पेटवून तेथे कामयांशी मंत्राच्या उच्चारण्याचा विधी सुरू केला. विधिवत पूजा केल्यानंतर समोर पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रत्येकाने कणकेची एक बाहुली निर्माण केली होती. त्यामध्ये मी स्वतः पत्नी रूपामध्ये त्या अप्सरेला मागितले. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्या अप्सरेला प्रेयसी स्वरूपात मागितले. पूजाविधीमध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही आमच्या करंगळीचे रक्त त्या बाहुलीवरती अर्पण केले. मंत्रसाधना संपुष्टात आल्यानंतर अचानक या ठिकाणी अंधकार झाला. अंधकार झाल्यानंतर समोरच्या भिंतीवरील चित्राच्या मागील भागातून सुमधुर आवाज येऊ लागले. एक एक करत आमच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने जाण्यास पसंती केली. त्यावेळेला बाहेरच्या भागामध्ये अप्रतिम अशा 6 सुंदर स्त्रिया आम्हाला समोर बसलेल्या दिसल्या. ते इतक्या तेजस्वी आणि सुंदर होत्या की त्यांचे वर्णन करू शकत नव्हतो. त्याच वेळी पत्नी स्वरूपामध्ये मागितलेल्या अप्रतिम सौंदर्याने
अप्सरेची अप्रतिम सुंदर अशी पावली मी पाहिली. संपूर्ण अंगावरून वस्त्र टाकल्यामुळे ती त्याच पद्धतीत बसलेली दिसली. माझ्यासमोर मी मंत्र जप केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या बाहुल्यावरती रक्त प्रोक्षण केले होते ती बाहुली हातात घेऊन मी तिच्याकडे गेलो. त्या बाहुलीला तिने भक्षण केले आणि तिचे सुंदर मुखकमल मला दाखवले. आयुष्यात पहिल्यांदा अशा कोणत्या तरी सिद्धीच्या साधनेतून आम्हाला काहीतरी वेगळे करायला मिळाले होते. अतिशय प्रेमळ मधुर वाणीने या सर्वजण आमच्याशी वागत होत्या. वाड्यामधील आपापल्या खोलीमध्ये सर्वजण आम्ही निघून गेलो. अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या अप्सरांमध्ये सर्वात सुंदर मी निवडलेली अप्सरा होती. तिला मी पत्नी स्वरूपामध्ये मागितलेले होते. मी तिला त्या ठिकाणी तिचे नाव विचारले. गंधमालिनी कामयांशी असे तिने नाव सांगितले. त्यात अग्निकुंडासमोर माझ्या समवेत विवाहविधी पार पडण्यासाठी विनंती केली. मी तिला पत्नी स्वरूपात आवाहन केल्यामुळे तिने मला विवाह करणे बंधनकारक आहे असे सांगितले. कामीच्या प्रगट झाल्यामुळे विवाहविधी मी त्वरित पार पाडण्यासाठी तिच्या गळ्यामध्ये आणलेले हार घातले. अग्निसमोर तिच्या बरोबर फेऱ्या मारल्या आणि विवाह संपन्न केला. अतिशय विनम्रतेने आणि प्रेमळ भावनेने तिचे वागणे माझ्याबरोबर चालू होते. माझे सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या समवेत असलेल्या अप्सराबरोबर आपापल्या खोलीमध्ये काम क्रीडा करण्याच्या उद्देशाने ते गेले होते. अग्निकुंडाला साक्षी मानून विवाह संपन्न झाल्यानंतर मी तिच्या समवेत माझ्या मनातील काम इच्छा प्रकट केली. कोणत्याही इच्छेला नकार न देता माझ्या समवेत रतिसुखासाठी तयार झाली. नीलवर्ण नेत्र असलेली अप्रतिम सुंदर केशभूषा असणारी गंधमालिनी हिला पत्नी स्वरूपात मिळवून मी अत्यंत आनंदित होतो. वाड्यामधील एका खोलीमध्ये प्रणय सुख घेण्यासाठी मी तिच्या समवेत गेलो. त्यावेळेला मी तिला त्या पुस्तकाबद्दल या विधीतून प्रकट झालेल्या तिच्या अस्तित्वाबद्दल विचारणा केली. यावेळी तिने सर्वप्रथम प्रणय सुखाची लालसा प्रकट केली. अप्रतिम सौंदर्य पाहून मी आतुर भावनेने तिच्या प्रेमात संपूर्ण बुडून गेलो. चक्क एका अप्सरेसोबत आपण प्रणय क्रीडा करत आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पहाटेच्या वेळी मी जेव्हा झोपेतून जागा झालो त्यावेळेला तिचे सौंदर्य डोळे दिपवणारे होते. वाड्यातील माझ्या बाकीच्या मित्रांनी बाहेर आल्यानंतर त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की दिवस उजडल्यानंतर त्यांच्या समवेत आलेल्या अप्सरा अदृश्य झाल्या. हा प्रकार मला समजला नाही. माझ्या समवेत मी पत्नी म्हणून स्वीकारले होते, अदृश्य का झाले नाही याचा विचार मी करू लागलो. सतीशला पुस्तक वाचण्यासाठी मी प्रवृत्त करत होतो, परंतु सतीश पुस्तक वाचू शकत नव्हता. काय कारण होते हे समजत नव्हते. बहुधा पत्नी स्वरूपात प्रकट केल्यामुळे हे अदृश्य झाले नव्हती. आनंदामध्ये 5 ते 6 दिवस कसे गेले समजलेच नाही. ते पुस्तक त्या पद्धतीने तसेच त्या ठिकाणी जतन करून ठेवले. बरेच दिवस आनंदात गेल्याने जाते समय वाड्यामधील त्या चित्राकडे आमचे लक्ष गेले. ती सर्व चित्रे आमच्या शाळेतील असलेल्या एका मैत्रिणीने रेखाटलेली होती. त्याखाली तिची विचित्र सही पण होती. तिचे नाव शलाका होते. त्यानंतर काकाचे तीर्थयात्रेवरून परत येणे झाले. आम्ही तिथे केलेले कोणतेही हकीकत त्यांना कळून देण्यासाठी सर्व जसेच्या तसे ठेवून घराकडे आलो होतो. माझ्या समवेत माझी पत्नी म्हणून आलेली गंधमालिनी होती. घरी उत्तर काय द्यायचे हे मला समजत नव्हते, परंतु माझे आणि तिचे प्रेमसंबंध होते आणि त्यातून आम्ही लग्न केले आहे असे आम्ही घरी सांगितले. आणि त्या लग्नासाठी आम्ही 7 ते 8 दिवस बाहेर गावी गेलो होतो म्हणून घरच्यांना कल्पना दिली.
गंधमालिनी सर्व कामांमध्ये तरबेज होती. तिला विविध सिद्धी प्राप्त होत्या. ती चुटकीसरशी घरात नसलेल्या सर्व जिन्नस गोष्टी उपलब्ध करून देत असे. घरातील तसेच शेजारी पाजारी असणाऱ्या सर्व लोकांना तिने मोहित करून सोडलेले होते. माझ्या मित्रपरिवारामध्ये सर्वांना ती कोण आहे हे माहीत होते. ते अतिशय प्रेम भावनेने तिच्याशी वागत होते. त्या सर्वांना पश्चाताप होत होता. त्यांनी पत्नी स्वरूपामध्ये अप्सरेची मागणी का केली नाही. त्यांना वाटत होते आपलेही लग्न त्यांच्या समोर झाले असते व आपणही असे सुख समाधानी झालो असतो. त्यानंतर बरेच वर्ष लोटले. काम्यांशी सिद्धी बाबतीत घडलेल्या घटनेबद्दल आम्ही कोणालाही काही सांगितले नव्हते आणि तिच्यापासून मला 3 अपत्ये झाली. माझ्या मित्रपरिवारामध्ये माझ्या घरातील सदनता, धनसंपदा याबद्दल वारंवार चर्चा होत असे. वीरेंद्र म्हणाला, नाता, राजू आणि गजा यांची इच्छा होती की आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा ती सिद्धी, त्याचा विधी पार पाडावा. परंतु परत असा कधी योग आला नाही. वीरेंद्र भूमी रंगनाथला सर्व हकीकत सांगत होते. रंगनाथ मध्येच थांबला व म्हणाला, मग बिघडलं कुठं? वीरेंद्रने सांगायला सुरुवात केली, यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आम्ही सर्वजण पुन्हा त्याच वाड्यामध्ये, म्हणजे सध्या जेथे राहत आहे तेथून पूर्वीच्या शेतातील जुन्या घरी आम्ही गेलो. तेथे वाढदिवस साजरा करताना पत्नी गंधमालिनी घरामध्ये उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टी विविध सिद्धीने प्राप्त करण्याचे मंत्र म्हणत होती आणि त्याच वेळेला आम्ही तिला पाहिले. तेव्हा ती एका विचित्र व्यक्तीबरोबर बोलत होती. आम्हाला समजले नाही, परंतु तिच्या बोलण्यातून असे जाणवले, येथून पुढचा काळ फार भयानक असणार आहे.